है पवन बड़ी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बार पर राम दिगराज दावान दुंड पर चीता मृदुंड पर भूषण मृदुंड पर जय जय मुगुराज तेज तमा अंश पर कंस जिनी कंस पर डोमलीच वंश पर शेर शिवराज है। मानाचा मुजरा त्या शिवरायाला रयतेच्या राजाला ज्यांनी हे राज्य घडवले आणि मानाचा मुजरा इथे जमलेल्या माझ्या कष्टकरी मायबापांना ज्यांच्या घामाच्या धारांमुळे सर्वसामान्याची लाल परी धावते। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणावर ज्यांनी आपलं नाव कोरलं असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांनाच भगव्या भगव्या शुभेच्छा। नमस्कार, मी कुमारी ज्ञानेश्वरी उराज मस्के विचार मंचावर विचारांचे जागर करण्यासाठी उभी आहे। तसेच शेतात राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकरी मायबापांना आणि डोळ्यात तेल घालून छातीचा कोट करत सीमेवरती खरा पहारा देणाऱ्या वीर जवाना माझी मानवंदना। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तर मी बोलणारच आहे, पण इथे जमलेल्या माझ्या कष्टकरी मायबापांबद्दल ही 2 मिनिटं बोलणार आहे। त्याबद्दल संयोजक मला संधी देतील ही मी नम्र विनंती करते। एक होते शिवाजी, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई तुळजाभवानी व माता जिजाऊची। म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी। आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही। अरे हा जन्म काय, असले 1000 जन्म जरी मिळाले तरी नाथ शिवरायांचा कधी मिटणार नाही, नाथ शिवरायांचा कधी मिटणार नाही। मुजरा त्या शिवरायाला रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जे अर्धांग सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आबाळाचं स्थान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओम बोलल्याने शांती मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती होते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। आई जिजाऊच्या संस्काराने शिवराय घडले खरे, पण त्यांच्या संगतीला होते ते 18 पगड जातींचे निष्ठावंत मावळे। जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाला कोणाची भीती, आपले आदर्श शिव छत्रपती, शिव छत्रपती। उन्होंने नस देख ली हमारी और बीमार लिख दिया, उन्होंने नस देख ली हमारी और बीमार लिख दिया, हमने रोक कर पूछा उनसे, हमने रोक कर पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया, भगवे से प्यार लिख दिया। हम कर्जदार रहेंगे उस वैद्य के, हम कर्जदार रहेंगे उस वैद्य के जिन्होंने हमारी दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया, छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया। आज वाटतं भले पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्यात, महाराजांची साथ घ्यावी, आशीर्वाद घ्यावा आणि विचारावं, राजा तुम्ही कशी उचलली ती बलानी ढाल आणि तलवार, राजा कशी उचलली ती बलानी ढाल आणि तलवार। आजच्या मावळ्याच्या हातामध्ये रिकाम्या चहाचा ट्रे सुद्धा लकालका हलतोय, राजा रिकाम्या चहाचा ट्रे सुद्धा लकालका हलतोय। राजा तुम्ही राज्य वेळी स्वराज्य वेळी भावरलेले होता, परंतु तुमचा दादा हा मावळा बापाला ब्लॅकमेल करून त्याने रक्ताचं पाणी करून मिळाले पैशामधून आयफोन आणि गाडी घेऊन कसा पोरींच्या भाग हिंडतोय आणि पाण्याची तहान बघा कशी बिअरवर भागवतोय, कशी बिअरवर भागवते। काय होता हा महाराष्ट्र आणि काय झालाय हा महाराष्ट्र, नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीपाला उजगी असे म्हणणारे नामदेव महाराज आम्हाला कधीच पाहायला मिळाले नाहीत। पर तू मेरी ना हो सकती तो किसी की ना हो सकती असे म्हणणारे लोक मात्र आम्हाला नक्कीच पाहायला मिळतात। आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला वाटतं आपल्या बाळाने बाळ शिवाजी व्हावं। आणि हेच शब्द ऐकून एक कवी फार सुंदर अशा शब्दामध्ये म्हणतो, आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं, सहलीमध्ये जाताना मुलांमध्येच बसायचं असतं, आई म्हणते बाळाला बाळ शिवाजीच व्हायचं असतं,
सहलीमध्ये जाताना मुलांमध्येच बसायचं असतं. बस पुढून ठोकली काय आणि मागून धडकली काय, आपण मात्र सेफ राहायचं असतं. आई म्हणते बाळाला बा शिवाजीच व्हायचं असतं. कोणाच्या आड्यात पडायचं नसतं, कोणाच्या आड्यात पडायचं नसतं, कोणाच्या मध्यात पडायचं नसतं. आपण मात्र आपलंच पाहायचं असतं. आई म्हणते बाळाला बा शिवाजीच व्हायचं असतं. आई म्हणते बाळाला बा शिवाजीच व्हायचं असतं. बाळ उठतं आणि म्हणतं हो आई, बाळाने बा शिवाजीच व्हायचं असतं. पण त्या अगोदर बाबाने शहाजी आणि आईने जिजाऊच व्हायचं असतं. आईने जिजाऊच व्हायचं असतं. एकट्या बापाने डोंगर पोखरला असता, पण साथ तुमची लाभली या गेवराई आगरच्या छताखाली. मला मायेची सावली लाभली. नाते रक्ताचे जरी नसले आपले, तरी तुम्ही माझ्यासाठी विठ्ठलाचे पाय आहात. साहेबांनो, तुम्ही कर्मचारी नाही तर माझे मायबाप आहात, माझे मायबाप आहात. नकोत आम्हाला महाल, नकोत आम्हाला सोन्याच्या खाणी, पुरे आहे आम्हाला आमच्या बापाच्या कष्टाची कहाणी. अभिमान आहे या गेवराई डेपोचा आणि तुमच्या एकजुटीचा, कारण इथला प्रत्येक कामगार वारसदार आहे माझ्या शिवरायांच्या निष्ठेचा, माझ्या शिवरायांच्या निष्ठेचा. शिवरायांनी जसे 18 पगड जातीचे मावळ्यासोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केले, तसेच तुम्ही सर्वजण मिळून एकजुटीने काम करत या समाजाची सेवा करता. ना ऊन बघती ना पाऊस बघती, कर्तव्याला जागणारे गेवराई डेपोचे भाग आमचे, जनसेवेला मानणारे. जितकी माया ही लालपरी महाराष्ट्राच्या मातीवर करते ना, तितकीच माया माझ्या मायबापाने या लालपरीवर केली आहे. कितीही कडक थंडी असो, कितीही पाऊस असो व कितीही ऊन असो, माझ्या बापाने या लालपरीची साथ कधीच सोडली नाही. आणि माझ्या बापाने या लालपरीने माझ्या बापाच्या कष्टाची किंमत कधीच कमी होऊन दिली नाही. कपाळावर घाम आणि अंगावर ही खाकी वर्दी, कपाळावर घाम आणि अंगावर ही खाकी वर्दी, हिच्याच पुण्याईने आमची स्वप्न होतात हो साजरी. वाकून बघितलं जेव्हा बापाच्या त्या थकलेल्या चेहऱ्याकडे, वाकून बघितलं जेव्हा बापाच्या त्या थकलेल्या चेहऱ्याकडे, तेव्हा कळलं तेच तिचं स्टेरिंग नाही तर माझं भविष्य आहे त्याच्याकडे, माझं भविष्य आहे त्याच्याकडे. लोक म्हणतात ती फक्त एक लालपरी आहे, लोक म्हणतात ती फक्त एक लालपरी आहे, पण मला माहिती आहे माझ्यासाठी माझ्या बापाचं ते दुसरं घर आहे. लोक मला म्हणतात तुझ्या पप्पांना सरकारी नोकरी आहे, लोक म्हणतात तुझ्या पप्पांना सरकारी नोकरी आहे, पण मला माहिती आहे सणाचं उत्सव संपूर्ण जगाला सुट्टी असते, पण इथे जमलेल्या माझ्या मायबापांना मात्र ओव्हर टाइमची ड्युटी असते. जगावं तर भागासारखं आणि लढावं तर शिवरायांसारखं. शिवरायांनी जशी रयतेची काळजी घेतली, तसेच माझे पप्पा आणि त्यांचे सर्व कर्मचारी प्रवाशांची काळजी घेतात. तसेच माझे पप्पा प्रवाशांची काळजी घेतात. सरकारला माझे मायबाप ड्रायव्हर कंडक्टर वाटत असतील, सरकारला माझे मायबाप ड्रायव्हर कंडक्टर वाटत असतील, पण आमच्यासाठी ते गड किल्ले जे स्वतःहून झिजतात आणि आम्हाला सावली देतात. पप्पा, तुम्ही आज समोर बसलेत म्हणून मी सांगते, जगाला तुम्ही ड्रायव्हर वाटत असताल, पण माझ्यासाठी तुम्ही या जगातील सगळ्यात मोठे योद्धा आहात. तुमच्या घामाच्या थेंबाची शपथ घेऊन सांगते, तुमच्या कष्टाचं सोनं ही लेक नक्कीच केल्याशिवाय राहणार नाही. आज सरकारला विचारायचे माझ्या या मायबापाच्या सुजलेल्या पायाची आणि रक्ताळलेल्या डोळ्याची किंमत तुमच्या दरबारी आहे का? या कष्टकरी आज या शिवजयंतीच्या व्यासपीठावरून मी सरकारला एकच विनंती करते की पुरे झाले हे खेळ. या कष्टकरी मायबापांकडे एकदा बघा. कामाचा एवढा डोंगर, पगारवाढीच्या नुसतं तारखा येतात, पण या मायबापाच्या खिशात 2 रुपये सुद्धा कधीच आम्ही जास्त पाहायला मिळाले नाहीत. कधी कधी वाटतं आम्ही मुलं खूप नशिबान आहोत की आम्हाला तुमच्यासारखा बाप मिळाला, पण कधी कधी वाईटही तितकंच वाटतं संपूर्ण जगाला वेळेवर पोहोचणारा आपलाच हा बाप स्वतःच्याच घरी उशिरा का येतो? उशिरा का बरं येतो? त्याला वाटत नसेल का आपल्या मुलांशी बोलावं, आपल्या कुटुंबाशी बोलावं, आपल्या आई वडिलांशी बोलावं? सरकार मायबापांनो, या कष्टकरी मायबापांची लेक आज तुम्हाला एकच विनंती करते की या मायबापांच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून त्यांना त्यांच्या हक्काची पगार वाढ द्या, जेणेकरून जास्त ओव्हरटाईमची ड्युटी करून स्वतःचं शरीर जाळावं लागणार नाही आणि आपल्या मुलांना, आपल्या कुटुंबाला आणि आई वडिलांना आणि दिवसभर काम करणाऱ्या आपल्या अर्धांगीसोबत 2 शब्द बोलता येतील, 2 घास सुखाचे खाता येतील. काळ्या मातीत घामाचा अभिषेक करतो, काळ्या मातीत घामाचा अभिषेक करतो, कुटुंबाच्या सुखासाठी जो रात्रंदिवस मरतो, कुटुंबाच्या सुखासाठी जो रात्रंदिवस मरतो, असा माझा बाप
जेव्हा लालपरीचं स्टेरिंग हातात धरतो तेव्हा साक्षातही देवही त्याच्या कष्टांना मुजरा करतो, साक्षात देवही त्याच्या कष्टांना मुजरा करतो. ज्यांच्या हाताच्या घट्ट्याने माझं नशीब कोरलं, ज्यांच्या खाकी वर्दीनं माझं आयुष्य सावरलं, लोक शोधतात देव मंदिरात जाऊन, लोक शोधतात देव मंदिरात जाऊन, मी तर माझ्या बापाच्या रूपात देवालाच घरात पाहिलं, देवालाच घरात पाहिलं. तुमचे पाय जेव्हा थकून जातात, आठवतात मला ते मावळे जी अनवाणी पायाने गड आणि डोंगर चढायचे. आज गड किल्ले आहेत, पण ही एसटी आणि महाराष्ट्राचे रस्तेच हेच तुमचे खरे रणांगण आहेत. तुमच्या हातात पडलेले ते घट्टे, डोळ्यातील ती झोप आणि तरीही चेहऱ्यावर हसू. मायबापांनो, तुम्ही जगासाठी कर्मचारी असताल, पण आमच्यासाठी तुम्ही या आधुनिक युगाचे खरे रक्षक आहात. नाव खरे रक्षक आहात. तो व्यक्त जरी होत नसला तरी लेकरांची काळजी असते त्याच्या मनाला. तो व्यक्त जरी होत नसला तरी लेकरांची काळजी असते त्याच्या मनाला. त्याच्या सहवासाशिवाय काय किंमत या कमवलेल्या धनाला. आणि सहजासहजी कोणी शून्यातून वर येत नसतं. सहजासहजी कोणी शून्यातून वर येत नसतं. एक बाप नावाचा देव असतो जो आपलं आयुष्य लावतो पणाला. आज इथे गेवराई डेपोने मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल गेवराई आगाराचे व संयोजकाचे व इथं बसलेल्या माझ्या मायबापांचे आणि शिवभक्तांचे मनपूर्वक आभार. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शिवबाचा छावा